नमस्कार, मी प्रदीप रणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. असे घडलो आम्ही या विषयावरती वेगवेगळ्या एकूण लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या साहित्य संमेलनात दिल्लीत, आणि त्यातनं नवा वाद उत्पन्न झाला आहे. नीलम गोरे यांनी एक विधान असं केलं की हल्लीच्या शिवसेनेमध्ये म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या 2 मर्सिडीज दिले की 1 पद मिळतं. आता त्यांची मुलाखत सुरू होती. ती मुलाखत लाईव्ह झाली आणि प्रचंड व्हायरल झाली. त्या मुलाखतीत त्यांनी हे आरोप केल्यामुळे स्वाभाविकपणे संजय राऊत यांची जबाबदारीच येते, त्याच्यावर बोललंच पाहिजे. आणि मग संजय राऊतांनी ती बाई निर्लज्ज आहे, ती बाई विकृत आहे, तिची लायकी नसताना तिला 4 वेळा आमदार केलं आणि जाताना तिनं ताटात घाण करून गेली, असे सगळे विधान. त्यातही लक्षवेधी विचारण्यासाठी ती बाई किती पैसे घेत होती विचारा. शिवसेनेत ती असताना मग नाशिक असेल, पुणे असेल, या ठिकाणी कोणाकोणाकडून किती पैसे घेतले याही बाबतीमध्ये ते बोलले. त्यांच्या मुलाखती घ्या. विनायक पांडे असतील, अशोक हरनाळ असतील पुण्याचे, तुम्हाला कळेल. आणि मी व्यक्तिविरोधात बोललेलो नाही, त्या पदाविरोधात बोललो नाही तर व्यक्तिविरोधात बोललो. काय हक्कभंग आणायचा ताण मी बघून घेईन, माझ्याकडे पुरावे आहेत, असं संजय राऊत बोलले. आता मुद्दा काय आहे, त्याही पुढचा आरोप तो फार चिंताजनक आहे. हे जे सगळे साहित्य संमेलन भरवले जातात ते खंडण्या घेऊन भरवले जातात. 2 कोटी रुपये शासनाकडून मदत मिळाल्यानंतर त्यातले 25 लाख काढून घेतले जातात. उषा तांबेंना नीलम गोरेंनी किती गाड्या दिल्या, त्यांनी किती पैसे दिले. आणि हे सगळं जे साहित्य संमेलन जे आहे, ह्या संमेलनामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप करण्यासाठी होतं का? शरद पवार स्वागताध्यक्ष आहेत, ते चूप कसे, गप्प कसे काय बसले, असाही सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. संजय राऊत भलते चिडले आणि गेले काही दिवस ते शरद पवारवरती बोलायला लागलेत. शरद पवारांचा चमचा अशी जी प्रतिमा संजय राऊतांची होती, ती प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे. म्हणजे शरद पवारांना ताप आला तर संजय राऊत गोळी घ्यायचे, असा आरोप त्यांच्यावरती होत होता. आता हे संजय राऊत शरद पवारवरती टीका करतायत. आणि काय टीका? त्यांना जबाबदारी झटकता येणार नाही. त्यांच्या समोर जर असे आरोप होत असतील, त्या व्यासपीठाचा गैरवापर होत असेल, ते स्वतः स्वागताध्यक्ष आहेत, हे कसं काय घडतं, असं संजय राऊत बोललेत. अजून शरद पवार याच्यावर बोलले नाहीत. त्यांच्या स्वभावाप्रमाणे लगेच ते काही प्रतिक्रिया देणार नाहीत. योग्य वेळी या संबंधात ते नक्की टिप्पणी करतील. पण जे चाललंय ना, आम्ही घडलो, हे जे एकूण टायटल होतं ना, बघा संघामध्ये एक गीत आहे, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा ना. 4 जणांना बोलून तुम्ही या संघात, आम्ही इथं घडलो, तुम्ही घडा आणि तुम्ही या. पण ते म्हणता म्हणता आम्ही बी घडलोचं कधी कधी आम्ही बिघडलो आणि तुम्ही बी बिघडा ना, असाही एकूण तो सूर लागतो. ते झाले आत्ता संजय राऊतांच्या बाबतीत. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना. काय आरोप चालू आहेत, किती पैसे घेतले, किती काय झालं, पैशावरनं आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप हे व्हायला लागले आहेत. आणि एखाद्या महिलेला निर्लज्ज म्हणणं, असा शब्दप्रयोग करणं, संजय राऊत एका वर्तमानपत्राचे संपादक आहेत, शोभतं का त्यांना? संजय शिरसाटांनी ही प्रतिक्रिया दिली, प्रश्न विचारला आहे, नरेश म्हस्के बोललेत. हे जे काही चालू आहे ना, ते अतिशय म्हणजे इतक्या खालच्या पातळीला महाराष्ट्र कधी गेला नव्हता. साहित्य संमेलनामध्ये या पद्धतीची टीका कधी झाली नव्हती. साहित्य संमेलनाचा खरंच या पद्धतीचा वापर यापूर्वी कधीही झाला नव्हता. त्यामुळं असं वाटलं होतं सुरुवातीला की संमेलन एक वेगळ्या दर्जावर, उच्च दर्जावरती संमेलनाच्या अध्यक्षांचं भाषण असेल, पंतप्रधानांच्या साक्षीनं त्या बोलल्या सगळ्या, पण ते त्यांची एक विचारसरणी आहे, त्यावरही कोणी काही टिप्पणी केली नाही, कारण सगळ्यांना स्वातंत्र्य आहे. मग संजय राऊतांनाच मिरच्या का लागल्या, हा महत्त्वाचा मुद्दा आहे ना. तुम्ही बोला, आता तुम्हाला का बोलवलं नाही हाच विचारा संयोजकांना, मला का नाही बोलवलं वगैरे असं, ओके नाही. पण हे होतंय ते चुकीचं आहे.
काय बोललं पाहिजे, काय बोलायला नको याचे पण काही संकेत ठरले. आणि संजय राऊत म्हणत असतील ते एका अर्थाने बरोबरही आहे की या व्यासपीठेचा असा वापर व्हायला नको. तुम्हाला एरवी कुठं बोलायचं तर बोला, पण साहित्य संमेलनामध्ये साहित्य विषयावरती चर्चा व्हायला पाहिजे. विषय सोडून ती चर्चा झाली आणि त्यातनं प्रश्न निघाले. आता काय झालं ते आम्ही घडलो हे जे दिलं ना विषय, आणि त्यातनं काय घडतंय सध्या असं कदाचित त्या म्हणू शकतात. नीलम गोरे, जे घडतं मी स्पष्टपणे सांगितलं आणि त्यातनं सगळा गोंधळ उडाला. पण राजकारणामध्ये ही जी चिखलपेक आहे ती किती दिवस चालणार आहे माहिती नाही, पण रोज उठून एकमेकाच्या अंगावर चिखल फेकणं इतकंच सध्या शिवसेनेत सुरू आहे. मग ह्यात संजय राऊत हे ते काय वादच नाहीत, विश्वप्रवक्ते आहेत ना, ते कधी काय बोलतील. आणि सगळ्या विषयात संचार करायचा अधिकार जो आहे तो त्यांना प्राप्त झाला आहे प्रवक्ते असल्यामुळं, आणि प्रत्येक विषयाचा त्यांनाच अभ्यास आहे या फॉर्ममध्ये ते बोलतात आणि मग नवे वाद ओढवून घेतात. आत्ता नव्याने त्यांनी जो शरद पवारांना अंगावर ओढवून घ्यायचं काम सुरू केलं आहे, त्यातनं काय निष्पन्न होणार आहे ते आगामी काळात आपल्याला कळेल. पण हे जो काही कोण बोजवारा उडाला आणि साहित्य संमेलनाची असाहित्यिक चर्चा जी सुरू झाली आहे ती निश्चितच चिंताजनक आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.